घरात मुस्लिम असता तर वरात काढली असती असं वडेट्टीवार म्हणाले। जात धर्म न पाहता नालायक माणसाला नालायक म्हणण्याची हिंमत पाहिजे असं वडेट्टीवारांनी म्हटलं। खरात प्रकरण बाहेर काढण्यात सरकारचा हात आहे असं पडळकरांनीही म्हटलंय। त्यांच्या घराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली असती। पण त्यावर कोण म्हणतंय? हे कोणी धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे, त्याला नालायक म्हणण्याची ताकद असली पाहिजे, ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे। तुम्ही तर शिकलेले आहे, सावित्रीच्या लेकी माझ्या पुढे बसलेले। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये। भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही, म्हणून अशोक खरातांच्या वरती एवढ्या केसेस झाल्या, ज्या महिलावरती अत्याचार झालाय, पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करून सर्वांच्या केसेस घ्यायचं काम सुरू आहे। त्यामुळं काँग्रेस काय बोलतोय या गोष्टीला याबाबत अजिबात महत्त्व नाही। माझं मरण इथेच आहे चौकशी दरम्यान खरातनं ही प्रतिक्रिया दिली। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। चौकशीमध्ये खरातनं आता फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची देखील माहिती आहे। खरातकडून आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक केली असल्याचं समोर आलेलं आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात येते आहे। भोंदू खरातची 3 खाती ईडीकडून सील करण्यात आली आहे। फरार कल्पना खरातचं देखील एक बँक खातं ईडीनं सील केलंय। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सध्या मिळते आहे। नागपूरमधल्या एका महिलेने खरातच्या नादी लागून 2.5 कोटी रुपये गमावलेले आहेत। पदोन्नतीसाठी खरातने एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये घेतले। निरंजन नावाच्या एजंटमार्फत खरातनं महिलेची फसवणूक केली असल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे।